चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. नमस्कार, मी मनोहर पवार. सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी आपण महाचर्चेच्या निमित्तानं स्वागत करत आहोत. एकंदरीत गेले महिनाभर जत नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. निवडणूक रणधुमाळी आता संपलेली आहे. आता 21 तारखेला मतमोजणी प्रत्यक्षात होणार आहे. साधारणतः 2 ते 3 तारखेला मतमोजणी होणार होती, मात्र न्यायालयाच्या आदेशाने ही मतमोजणी पुढे गेलेली होती. जवळजवळ आता गेले 8 ते 10 दिवस यात्रेच्या माहोलमध्ये सर्वजण होते, त्यामुळे हळूहळू हे काही लोक विसरले. मात्र आता पुन्हा एकदा अगदी आता 48 तास मतमोजणीला आता शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळं 21 तारखेला सकाळी मतमोजणीला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. आजच आपण निवडणूक निर्णय अधिकारी माननीय प्रवीण धानोरकर व सहाय्यक निवडणूक अधिकारी लक्ष्मण राठोड यांच्याशी 4 वाजता आपण चर्चा केली. त्या चर्चेच्या दरम्यान कशा पद्धतीनं या ठिकाणी मतमोजणी होणार आहे त्यांनी या ठिकाणी आपल्या समोर माहिती दिलेली आहे. एकंदरीत जर बघितलं तर 12 टेबल त्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत. तर 3 फेरीमध्ये मतमोजणी पार पडणार आहे. प्रथम फेरीमध्ये प्रभाग क्रमांक 1 ते 4चा निकाल घोषित होईल. त्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये प्रभाग क्रमांक 5 ते 8चा निकाल घोषित होणार आहे व तिसऱ्या फेरीमध्ये प्रभाग क्रमांक 9 ते 11चा निकाल घोषित होईल. मतमोजणी कार्यालयाकरता निवडणूक यंत्रणा सर्वतोपरी सज्ज असून मतमोजणीसाठी चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी आपल्याला दिलेली आहे. आपण एकंदरीत नगर परिषदेच्या निवडणुकीचा जर लेखाजोखा बघितला तर एकूण जत शहरामध्ये चौरंगी लढत झाली, तर प्रभाग क्रमांक 4 मध्ये पंचरंगी लढत झाली. एकूण 23 नगरसेवकच्या जागेसाठी सुद्धा या ठिकाणी निवडणूक लागली आणि एका नगराध्यक्ष जागासाठी अशा 24 जागा या ठिकाणी निवडून येणार आहेत. आणि 21 तारखेला सकाळी पेटीतून भवितव्य या ठिकाणी बाहेर येणार आहे. काय सांगता येईल तुम्हाला? खऱ्या अर्थानं जसं निवडणुकीचं माहोल सुरू झालं, जसं तुम्ही म्हटला न्यायालयाच्या निकालामुळं थोडंसं लांबलं ते मतमोजणी लांबली. त्या पद्धतीनं आता सध्या प्रशासकीय यंत्रणा, मी आता रिपीट करत नाही, परत सज्ज झालेली आहे. यंत्रणा सज्ज झालेली आहे. अगदी प्रचंड पोलिसांचा बंदोबस्त आपण पाहतोय, कारण अगदी मतपेटीच्या किंवा जिथं बंदोबस्त मध्ये ठेवलेली आहे मतपेटी एकदम कडक सुरक्षा होता पोलिसांनी ठेवलेली आहे. त्यासोबत आज जसं निवडणूक निर्णय अधिकारी आपण जसं भेटलो त्यांनी सुद्धा त्यांची यंत्रणा अगदी पूर्ण तयारी ठेवलेली आहे, जेणेकरून सगळीच यंत्रणा मतमोजणी सुरू झाल्यानंतर जसं 3 राऊंड तुम्ही सांगितला, 3 राऊंड मध्ये निकाल प्रत्येक प्रभागातील निकाल टप्प्याटप्प्याने लागेल. त्या पद्धतीनं प्रशासकीय यंत्रणा मात्र सज्ज झालेली आहे. ज्या वेळेला 21 तारखेला सकाळी मतमोजणीला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे, याची सुद्धा आपण अगदी त्याच ठिकाणी महाचर्चेच्या आपण जशा जशा फेऱ्या होणार आहेत तशी महाचर्चेच्या आपण त्या ठिकाणी आपण माहिती देणार आहोत. आणि आपण त्या ठिकाणी कशा पद्धतीनं प्रभाग क्रमांक 1 असेल, 2 असेल, 3 असेल, असे एकूण 11 प्रभागामध्ये कशा निवडणुका झाल्या, कोण कोण उमेदवार या ठिकाणी उभे होते, कशा पद्धतीनं निवडणुका त्या ठिकाणी रंगल्या, याची पण आपण इत्थंभूत माहिती महाचर्चेतून आपण देणारच आहोत. आणि जर आपण थोडासा मागोवा घेतला तर अगदी 6-7 दिवस प्रचारासाठी दिले होते. बरोबर. त्या काळामध्ये थोडासा आढावा घेताना काय सांगता येईल तुम्हाला? कसा प्रचार रंगला, कोणाकोणत्या तोफा धडाडल्या? पाठिंबाच्या जर निवडीचा जर प्रचाराचा जर आपण जर घेतलो तर खऱ्या अर्थानं सर्वच राजकीय पक्षांनी अगदी ताकदीनिशी त्यांची प्रचार यंत्रणा लाभवली. काही प्रभावित तर राज्यातील दिग्गज मंडळी सुद्धा आलेले आहेत, जेणेकरून मंत्री, जे माजी मंत्री वगैरे आहेत, ह्या लोकांनी सुद्धा आपापला उमेदवार कशा पद्धतीने निवडून येईल किंवा कशा पद्धतीने निवडून येणार याची चुणूक सुद्धा दाखवलेली आहे. उदाहरण दाखल घेतलं तर सध्या जे मंत्री आहेत बरेच आहेत, तसे सगळ्याच पक्षाचे मंत्री येऊन गेलेले आहेत. तशा माझी विशेष म्हणजे शिवसेनेचे मंत्री जे आहेत उदय सामंत हे येऊन गेले, त्यांनी सुद्धा या ठिकाणी जोरात आश्वासन दिलेलं आहे. बरोबर. भाजपच्या वतीनं मंत्री पंकजाताई मुंडे येऊन गेले, पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील येऊन गेले, जे भाजपचे जे आमदार आहेत व माजी पालकमंत्री आहेत सुरेशभाऊ खाडे येऊन गेले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या वतीनं 2 वेळा इद्रिस नायकवाडी यांनी सुद्धा येऊन सुरेशराव शिंदे सरकार यांच्यासाठी जोरदार खिंड लढवली. त्यानंतर बघितलं तर काँग्रेस पक्षाच्या प्रचारासाठी
विद्यमान खासदार विशाल पाटील असतील, माजी मंत्री विश्वजित कदम असतील, यांनी सुद्धा जयंत जोरदार पाटील सुद्धा. सभा, त्यानंतर माजी मंत्री जयंतराव पाटील हे सुद्धा या ठिकाणी येऊन गेले. त्यांनी सुद्धा आश्वासन बऱ्यापैकी दिलेलं आहे. बरोबर. तर एकंदरीत बघितलं तर अतिशय जोरदार या ठिकाणी निवडणुका झाल्या. तर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये शेवटपर्यंत सुरेशराव शिंदे सरकार यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली होती. बरोबर. त्यांनी वेगवेगळे उपक्रम सुद्धा त्यांच्या प्रचाराच्या निवडणुकीच्या काळात राबवले होते. राबवले. त्यानंतर ते जतमधले ते जे प्रसिद्ध जे पांडुभजी आहेत त्या ठिकाणी भजी खात त्यांनी अगदी मतदाराशी संवाद साधला. कार्यकर्त्यासमोर ते प्रचार यंत्रणेत करत असताना पांडुबजी ते जाऊन सगळ्या कार्यकर्त्यांना एकत्र करून आणि सगळ्या ह्याच्यासाठी संवाद साधला त्यांनी मतदाराशी. नेमकी आपण जत शहरासाठी काय भूमिका निभावणार आहेत, कशा पद्धतीने काम करत त्याची माहिती दिली. त्यानंतर शिवाजी पेठेतील भेळगाडा असेल, पांडुभजी बटाटे वडा असतील, त्या ठिकाणी त्यांनी संवाद साधला. त्यानंतर जे बुट्टी भेळ म्हणून प्रसिद्ध आहे, रामांनांची बुट्टी भेळ, त्या ठिकाणी त्यांनी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी जतील क्रीडा मैदान जे आहे, क्रीडा संकुल, त्या ठिकाणी पहाटे 5:30 वाजता जे फिरायला येणारे जे लोक आहेत त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर बिरनाळ जे तलाव आहे त्या ठिकाणी 6:30 वाजता जाऊन जे पोहणारे लोक आहेत त्यांच्याशी सुद्धा संवाद केला त्यांनी. आणि विशेष म्हणजे या सगळ्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारामध्ये प्रत्येक घरामध्ये सर्वाधिक पोचलेले हे सुरेश शिंदे सरकार आहेत. त्यांनी प्रत्येक घरोघरी पोचून त्या ठिकाणी संवाद साधलेला आहे. त्यानंतर दुसरे उमेदवार ते डॉक्टर रवींद्र आरळे, त्यांनी सुद्धा जोरात प्रचार यंत्रणा राबवली. ते सुद्धा क्रीडा संकुलावर गेलते, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी सुद्धा प्रचार यंत्रणा राबवली. अनेकांच्या घरी जाऊन भेटले, कोपरा सभा घेतल्या. त्यांच्यासाठी विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रत्येक प्रभागामध्ये जोरदार सभा या ठिकाणी घेतली. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपचा नगराध्यक्ष व आमची सत्ता येणार आहे, त्यामुळे 250 ते 300 कोटीच्या आसपास निधी आपण जत शहरात आणू देऊ असे आश्वासन दिलेले आहे. त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी कशा प्रकारे यंत्रणा जत शहरामध्ये राबवली, काय सांगतील तुम्हाला? खऱ्या अर्थानं काँग्रेस पक्षाचे जे नगराध्यक्ष उमेदवार होते सुजय शिंदे यांनी खऱ्या अर्थाने सुशिक्षित उमेदवार, चांगला उच्च शिक्षित असल्यामुळं बऱ्याच लोकांना की बाबा हा उमेदवार कशा पद्धतीने आहे काय त्यांनी पटवून द्यायचा प्रयत्न केलेला आहे काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी. त्यानंतर खासदार विशाल पाटील यांचा सुद्धा दौरा झाला. खऱ्या अर्थानं त्यांचा बहुतेक प्रचाराचा 2 वेळा दौरा झाला. त्या पद्धतीनं विश्वजित कदम साहेब माजी मंत्री यांनी सुद्धा येऊन काँग्रेस पक्षाचा प्रचार एकदम चांगल्या पद्धतीने त्यांनी करून दाखवला. यांच्या प्रचार यंत्रणा करत सोबत शिवसेनेने सुद्धा आघाडी घेतली प्रचार. खऱ्या अर्थानं त्यांचे एक विशेष म्हणजे अगदी 8 ते 5 ते 6 दिवसात त्यांनी पॅनल तयार केलं. मोजक्या थोडक्या दिवसात पूर्ण अख्खं पॅनल तयार केलं विशेष करून. आणि यावेळी पूर्णपणे पॅनल ताकदीनिशी उतरलं. आणि जे माजी सध्या विद्यमान जे मंत्री आहेत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रत्यक्षात येऊन सभा सुद्धा घेतली. सभेला सुद्धा अगदी प्रचंड गर्दी जमली होती. आणि शिवसेनेने जे कामं केलेत हे जनतेसमोर त्यांनी मांडलेले आहेत. जत उदाहरणादाखल घेतलं तर त्यामध्ये जतचा जो विशेष प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना जो आहे, हे नळ पाणी पुरवठा योजनेचं ते आम्ही आमच्या काळात किंवा आम्ही मंजूर केलो हे दाखवून दिलं. त्यानंतर बरेच त्यांनी उद्योगधंद्यासंदर्भात सुद्धा बोलले. त्यावेळी प्रचारादरम्यान ती सगळी आघाडी घेतली खऱ्या अर्थानं. तर या पद्धतीनं शिवसेना म्हणा किंवा काँग्रेस म्हणा यांनी प्रचारात आपापल्या पद्धतीने मुद्दे सर्वांसमोर मांडलेले आहेत. त्यापासून आणखीन एक खास वैशिष्ट्य म्हणजे जे काँग्रेसचे उमेदवार होते, म्हणजे काँग्रेसकडून समर्थक घेऊन म्हणजे रासपचे विक्रम ढोणे सामाजिक कार्यकर्ते. खऱ्या अर्थानं विक्रम ढोणे त्यांचे सुद्धा त्यांनी रासपचे नेते बोलवले होते. ते माजी मंत्री महादेवजी जानकर खास करून एक दिवस तळ ठोकून होते. विशेष सभा झाली. प्रत्येक त्यांच्या ज्या घरोघरी अगदी जाऊन त्यांची सभेचं जे नियोजन होतं त्यांनी केलेलं आहे. यामुळं या सर्वच पक्षांनी प्रचारात आघाडी घेतलेली होती. खऱ्या अर्थाने सगळ्या पक्षाचाच प्रचार एकदम जोरदार झालेला आहे. त्यानंतर आपण जाऊया प्रभाग क्रमांक 4 मध्ये. विशेष म्हणजे एकूण 11 प्रभागापेक्षा प्रभाग क्रमांक 4 मध्ये पंचरंगी लढत होते. त्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार होते, राष्ट्रवादीचे उमेदवार होते, भाजपचे उमेदवार होते. त्यानंतर दुसरे उमेदवार म्हणजे शिवसेनेचे उमेदवार होते.
त्यानंतर विशेष म्हणजे जे रिपाईचे पश्चिम महाराष्ट्राचे नेते आहेत संजय कांबळे यांचे चिरंजीव त्या ठिकाणी उभारलेले आहेत, त्यांचे पण उमेदवार होते. असे पंचरंगी लढत त्या ठिकाणी झाले. बरोबर. 4 सत्ताधारी एकमेकाच्या विरोधात होते आणि त्या 4 जणांच्या विरोधात काँग्रेस विरोधात होते. त्यामुळे संपूर्ण एकूण 11 प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 4 मध्ये त्या ठिकाणी संपूर्ण जत शहर असं जिल्ह्याचं लक्ष लागले. काय सांगता येईल तुम्हाला? खऱ्या अर्थानं या प्रभागाचं खास वैशिष्ट्य म्हणजे सत्ताधारी पक्षाचेच एकमेकाच्या विरोधात 4 जण होते. 4 जण. जर काँग्रेसचं सोडलं बाजूला, सत्ताधारी पक्षाचेच खऱ्या अर्थानं त्याच प्रभागात त्याच्या पूर्वी जर उमेदवार त्याच प्रभागावर बसपचे उमेदवार युतीतून होते. त्यात आणखीन एक वैशिष्ट्य सांगता येईल आपल्याला. त्याच प्रभागात यापूर्वीचे 2 नगरसेवक विद्यमान नगरसेवक होते त्याच प्रभागात. विशेष करून त्या प्रभावात एवढं सध्या चर्चेचा विषय होता जत शहरातील. अगदी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासारखीच या प्रभागात चर्चा होते सेम. कारण सगळे नेते मंडळी त्या ठिकाणी उतरले होते. बसपचे नेते त्यातच होते, आरपीआयचे नेते त्यातच, काँग्रेसचे जे माजी सभापती होते ते सुद्धा त्याच प्रभागात. त्यामुळे तिथल्या प्रभागाचे खास करून चर्चा एकदम जत शहरात जोरदार होती त्यावेळी. एकंदरीत जर बघितलं तर प्रभाग क्रमांक 1 ते 11 मध्ये जोरदार लढत या ठिकाणी झालेली आहे. बरोबर. प्रभाग क्रमांक 11 मध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे ज्येष्ठ नेते आहेत, ज्यांना जत तालुक्याच्या राजकीय पटलावरील वस्ताद म्हणून आपण या ठिकाणी संबोधतो, ते विलासराव जगताप यांचे जे नातू आहेत संग्राम जगताप, हे प्रभाग क्रमांक 11 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावरती उभे होते. काय सांगता येईल, कसा प्रचार झाला त्यांचा? खऱ्या अर्थानं जसं जे माजी जे आमदार आहेत विलासराव जगताप साहेब यांचे ते नातू आहेत. खऱ्या अर्थानं त्यांची अस्तित्वाची लढाई आहे. जर आपण ते नातूंचा जर विषय घेतला तर ते तेच आहेत. त्यांनी मोठी ताकद लावली त्या ठिकाणी. खऱ्या अर्थानं त्यांच्या आत्ताच्या निकालावरनं बरंच पुढचं भविष्य, राजकीय भविष्य अवलंबून आहे. तरुण आहेत, स्वतः इंजिनियर आहेत, उच्च शिक्षित आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थानं त्यांचं जे भविष्य आहे हे निकालावर त्यांचं अवलंबित आहे. त्यांचं भविष्य आता पेटीमध्ये बंद झालेलं आहे. पेटी 21 तारखेला उघडणार आहे. त्यामुळे त्यांचा निकाल आहे हे कळणार आहे. माझे आमदार जगताप साहेबांचं जे काम केलं, इतक्या दिवसाचा अनुभव आहे, त्या अनुभवाची शिदोरी नातूला 100% मिळेल असं वाटतंय. त्याच प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं ज्यांनी गेली 15 ते 20 वर्षे जत तालुक्याच्या राजकारणामध्ये काम केलेलं आहे, त्या सौ मीनाक्षीताई अक्की या जत पंचायत समितीच्या उपसभापती होत्या, जतच्या जिल्हा परिषद सदस्य होत्या. त्यांनीही त्या ठिकाणी निवडणूक लढवलेली आहे. काय सांगता येईल तुम्हाला? त्यांचंही भवितव्य आहे राजकीय पुढचं. खऱ्या अर्थानं ते सुद्धा उपसभापती सुद्धा पद भोगले त्यांनी. आणखीन जिल्हा परिषद सदस्य सुद्धा त्या मॅडम. खऱ्या अर्थानं मॅडमना कामाचा चांगला अनुभव आहे. त्या कामाच्या माध्यमातून जनतेशी नाळ जोडलेली आहे. खऱ्या अर्थानं त्यांच्या त्या कामाचे अनुभव त्या प्रभागात त्या राहायला आहेत. त्यांचं जातीचं समीकरण सुद्धा जुळण्याची शक्यता आहे. आणि चांगल्या पद्धतीने यापूर्वी सुद्धा काम केलंय. त्यामुळे जनतेचा जो कौल आहे तो बंद पेटीत आहे सध्या. त्यामुळं त्या तारखेला उघडलं जाणार आहे. आणि नेमकं त्यांचा जो कौल आहे हे आपल्याला तारखेलाच कळणार आहे. 21 तारखेला कळणार आहे. दुसरे उमेदवार आहेत भाजपचे जे मिथुन भिशे, ते स्वतः माजी नगरसेवक आहेत. त्यांचे भाऊ जत शहर भाजपचे अध्यक्ष आहेत अण्णा भिशे. त्यांनी सुद्धा त्या मतदारसंघामध्ये अतिशय जोरदार ताकद लावलेली होती. तरुणाची मोठी फळी त्यांच्या बाजूने होते. काय सांगता येईल तुम्हाला? खऱ्या अर्थानं त्यांनी पाठिंबाची 25 वर्षामध्ये काम केले. त्या कामाच्या जोरावर निवडून यायची शक्यता. आणखीन एक त्यांना पॉझिटिव्ह म्हणजे जे अण्णा विषय म्हणत जत शहर अध्यक्ष, त्यांची सुद्धा ताकदपणा लागणार आहे. जर बंद पेटीचा जर निकाल उघडा झाला तर खऱ्या अर्थानं काय आहे ते प्रत्येकाचं राजकीय भवितव्य अवलंबित आहे त्यावर. या ठिकाणी तसं जर बघितलं तर आमदार गोपीचंद पडळकर यांनी सुद्धा ताकद जोमात लावली होती. खऱ्या अर्थानं तिथे सुद्धा भिशे यांचं काम आगामी काळात दिसून येईल. यानंतर आपण जाऊया प्रभाग क्रमांक 3 मध्ये. प्रभाग क्रमांक 3 मध्ये जत तालुक्याचे काँग्रेसचे माजी आमदार माननीय विक्रमसिंह सावंत यांचे चिरंजीव धैर्यशील सावंत या ठिकाणी उभे आहेत. त्यांच्यासाठी माजी आमदारांनी सुद्धा मोठी ताकद त्या ठिकाणी लावलेली होती. काय सांगता येईल तुम्हाला? खऱ्या अर्थानं जे माजी आमदार विक्रम सावंत यांनी त्या प्रभागात उमेदवारी दिली चिरंजीवास, त्यानंतर त्यांनी प्रचार यंत्रणा सुद्धा जोमात एकदम सुरुवात केली. त्याच प्रभागात जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उभे आहेत सुजय नाना शिंदे, हे सुद्धा त्याच प्रभागात असल्यामुळे किंवा त्या प्रभागातील मोठी ताकद लावली
त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात भाजपच्या वतीनं जे माजी नगरसेवक आहेत मान्य गौतम ऐवळे हे यांनी त्यांचं सुद्धा काम चांगलं आहे. हा. खोकी संघटनेच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. युवकांचं मोठं संघटन आहे. त्यामुळे ते तगडे उमेदवार आहेत. त्यामुळे कशी लढत प्रचार यंत्रणा सुद्धा एकदम त्या प्रभागात जोमात झालेला आहे. दोन्हीकडनं भाजपकडनं जोमात प्रचार झालेला आहे, काँग्रेसकडून राष्ट्रवादीकडून झालेला आहे. हा, आणि नुकताच नवीन चेहरा काँग्रेसकडून आल्यामुळं त्यानंतर तेही उच्च शिक्षित आहे. खऱ्या अर्थानं त्यांचंही भवितव्य बंद पेटीतच आहे. आणि त्याच धर्तीवर आमदार विक्रम सावंत यांचं सुद्धा यश अवलंबून आहे. चिरंजीवांना त्यांनी या निवडणुकीच्या माध्यमातून प्रोजेक्ट करण्याचं ठरवलंय, प्रयत्न केला. भविष्यात अगदी 5-10 वर्षानंतर आमदारकीचे उमेदवार ते असू शकतात, पण 21 तारखेनंतर ठरेल काय होईल ते. काय होते बंद पेटीत असल्यामुळं हे आपल्याला निश्चित सांगता येणार नाही. त्यानंतर आपण जाऊया प्रभाग क्रमांक 7 मध्ये. तिथं जे नगराधीश पदाचे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेशराव शिंदे सरकार यांचे जे चिरंजीव आहेत स्वप्नील शिंदे, ते गेल्या वेळेला नगरसेवक होते. 5 वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे. सध्या ते मार्केट कमिटीचे विद्यमान संचालक आहेत. युवकांची एक मोठी फळी त्यांच्या बाजूने आहे आणि त्यांच्या सोबतच जे उमेदवार आहेत ते बाजी केंगार यांच्या पत्नी त्यांच्या बरोबर उभ्या होत्या. त्यामुळे या दोघांनी प्रचंड मोठी अशी ताकद त्या मतदारसंघात लावली होती. काय सांगता येईल तुम्हाला? खरं आता तुम्ही सांगितलं स्वप्नील शिंदे यांचं, खरं आता त्याने पाठीमाग 5 वर्ष सुद्धा नगरसेवक म्हणून काम केलेलं. त्यानंतर आता सध्या ते मार्केट कमिटीचे संचालक आहेत. हे काम करत असताना त्यांच्यासोबत त्यांचं काम चांगलं काम बघून त्यांना अपक्ष उमेदवारांनी त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. ते त्याच वेळी निवडणुकीच्या प्रचार दरम्यान झालेला आहे. त्यावेळी पाठिंबा देऊन त्यांच्या प्रचार त्यांनी युवकांच्या फळीसोबत त्यांनी जोडलेला आहे. खऱ्या अर्थानं ह्या प्रभागात मोठी चुरस निर्माण झाली होती आणि त्यांच्या या कामाच्या प्रयत्नामुळं निवडणुकीत संधी सुद्धा एखाद्या वेळेस मिळू शकेल. परंतु त्या सगळ्या गोष्टी बंद पेटीत असल्या आहेत. 21 तारखेला बाहेर पडेल. 21 तारखेला त्याचा निकाल कळणार. जत शहरामध्ये एक 2 जोड्या अशा होत्या, त्यांची बहुतेक ठिकाणी जोरदार चर्चा झाली. आपणही गेले 15-20 दिवस फिरत असताना अगदी पान टपरीवर असेल किंवा चहाच्या टपरीवर असेल किंवा वेगवेगळ्या शासकीय कार्यालयामध्ये त्या जोड्यांची एकदम अशी जोरदार चर्चा झाली. पहिली जी जोडी आहे ते प्रभाग क्रमांक 11 मध्ये सौ मीनाक्षीताई अक्की राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्या उभ्या होत्या. त्यांचे पती राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रभागमध्ये 2 मध्ये शरणा पाक्की उभे होते. हे 2 पती पत्नी ह्या निवडणुकीच्या मैदानात होते. काय सांगता येईल तुम्हाला? खरं तर या प्रभागात एकदम पती पत्नी एकाच वार्डात नाही तर एक वार्डात बदलून वेगवेगळ्या वार्डात होते. त्यामुळे पती पत्नींचा जर नगर परिषदेमध्ये प्रवेश झाला तर एक जिल्ह्यात वेगळी बातमी होईल आणि एक वेगळं आपल्याला सुद्धा त्याच्यावरती वेगळं मेसेज सुद्धा जनतेसमोर जाईल. खऱ्या जनतेनं काय ठरवलंय हे आता पेटीमध्ये बंद पेटीतच आहे. खऱ्या अर्थानं असं शक्यतो कुठे घडत नाही, कारण पती पत्नीला एकाच नगर परिषद निवडणुकीत सामोरं जावं लागत नाही. काही अपवादात्मक काही ठिकाणी अशा वेळी येत. महाराष्ट्रात सुद्धा अनेक ठिकाणी उभे होता. पण तो काही संधी जर मिळाली तर दोघेही एकाच वेळी नगर परिषदेमध्ये प्रवेश करतील असं सुद्धा काय. पण ते सगळे निर्णय. त्यानंतर दुसरी एक जोडी अशी आहे, आई आणि मुलगा. प्रभाग क्रमांक 8 मध्ये सौ कुंभार मॅडम प्रभाग क्रमांक 8 मध्ये भाजपच्या तिकड्यावरती उभे आहेत. तर प्रभाग क्रमांक 10 मध्ये त्यांचे चिरंजीव आहेत श्री कुंभार, जे स्वतः इंजिनियर आहेत. त्यांचा मुलगा आहे. त्यामुळे आई आणि मुलगा अशा 2 वेगवेगळ्या प्रभागामध्ये ते भाजपच्या वतीने उभे आहेत. काय सांगता येईल तुम्हाला? त्या दोन्ही प्रभागात खऱ्या अर्थानं प्रचाराचा एकदम जोश मात्र जोरात होता. पापा कुंभार म्हणून जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांचा पण त्या प्रभागामध्ये मोठा प्रभाव आहे. पापा कुंभार जे आहेत ना त्यांचे ते चिरंजीव आहेत. खऱ्या अर्थानं त्या प्रभागात इतके जोरात प्रचार यंत्रणा राबवले. खास गोपीचंद पडोळकर आमदार, विद्यमान आमदार गोपीचंद पडोळकर त्यांनी त्या प्रभागात मोठ्या कोपरा सभा घेतल्या. कोपरा सभा अगदी चांगल्या जोरात घेतल्या आणि अत्यंत त्या प्रभागात प्रचाराचा एकदम जोरात होता. खऱ्या अर्थानं त्याचा निकाल काय लागेल हे सांगता येणार नाही आपल्याला. आणि प्रचाराच्या माध्यमातून केलेली विकास कामे त्यांनी जनतेसमोर मांडलेली. त्यानंतर आपण जर बघितलं तर प्रभाग मध्ये वेगवेगळ्या उमेदवाराची चर्चा करत असताना सुद्धा जे विक्रम फाउंडेशनचे जे अध्यक्ष आहेत ऍडव्होकेट युवराज निकम हे सुद्धा काँग्रेस पक्षाच्या वतीनं उभे होते. त्यांनी सुद्धा जोरदार ताकद
या नगर परिषदेमध्ये लावली. मात्र जनतेने काय कौल दिलेला आहे तो सध्या बंद पेटी. मशीनच्या पेटीमध्ये बंद आहे. त्यामुळे 21 तारखेला ही पेटी बाहेर येणार आहे. जसं तुम्ही सांगितलंय युवराज निकम यांच्या बाबतीत, तर गेल्या निवडणुकीत त्यांना पराभव थोडक्यात पराभव पत्करावा लागला. पत्करावा लागला. खऱ्या अर्थाने त्यांनी प्रयत्न करून सलग 5 वर्ष प्रयत्न करून पुन्हा एकदा ते मैदानात उभारले. त्यामुळं त्यांची प्रचार यंत्रणा बघितलं किंवा युवकांचं जर संघटन बघितलं, खऱ्या अर्थानं त्यांना सध्या जोरदार आहे. मात्र नेमकं काय निर्णय घेतील जनता हे सांगता सुद्धा येणार नाही. कारण जनतेनं ठरवलं असतं एक वेगळ्या पद्धतीनं आणि होतं एक वेगळ्या पद्धतीनं. अशा बऱ्याच वेळा जो आम्ही जो चर्चा करतो हा सगळा संभाव्य चर्चेचा विषय आहे. काही प्रतिक्रिया सुद्धा, काही कमेंट सुद्धा खाली येणारच आहेत 100%. पण शेवटी जनतेचा तो कमेंटचा कौल आहे. भाग आहे. त्यानंतर आपण जाऊया प्रभाग क्रमांक 9 मध्ये. जे तगडे 2 उमेदवार त्या ठिकाणी उभे होते. एक आहेत लक्ष्मण उर्फ टिमू येडके, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं ते तिथे उभे होते. त्यांच्या विरोधातच जे माजी नगरसेवक आहेत भैया कुलकर्णी, ते काँग्रेस पक्षाच्या वतीनं उभे होते. दोघांची टफ फाईट या ठिकाणी झालेली आहे. एकंदरीत लक्ष्मण उर्फ टिमू येडके यांनी सुद्धा या मतदारसंघामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये सातत्यानं संपर्क ठेवून जोरदार या ठिकाणी कामे केलेली आहेत. त्यामुळं भैया कुलकर्णी त्यांना कसं टफ फाईट देतील. आणि त्याचबरोबर भाजपचे जे उमेदवार होते त्यानंतर संतोष मोठे यांनी सुद्धा मोठी ताकद लावलेली आहे. या तिरंगी लढतीत काय होईल तुम्हाला? तिरंगी लढतीत शिवसेनेचे पण उमेदवार आहेत तिथे, पण खरी लढत तिरंगी तर होणे शक्य आहे. खरी लढत तर या प्रभागात दोघे अनुभवी उमेदवार आहेत. भैया कुलकर्णी जरी घेतले ते अनुभवी उमेदवार आहेत. टिमू येडके भैया घेतले हे सुद्धा अनुभव आहेत. कारण टिमू येडके नगर परिषद आहेत, भैया कुलकर्णी ग्रामपंचायत असताना सत्तेवर. तर ह्या पद्धतीनं तिथं दोघे आणि दुसरे सामाजिक कार्यकर्ते भाजपचे, आता तुम्ही सांगितलं ते, ह्या तिघांची रसिकता एकदम जोरदार आहे या प्रभागात. सगळे तिघे उमेदवार एकापेक्षा एक भारी आहेत एकमेकाला. त्यामुळं मतदारांनी काय ठरवलेलं आहे हेही काही निश्चित नाहीये. कारण या प्रभागात खऱ्या अर्थानं कामाची गती बघितली आणि संपर्क व्यवस्था बघितली, कामं भरपूर झालेले आहेत. कामं भरपूर झालेत. अजूनही बरेच जे ऐन प्रचाराच्या दरम्यान सुद्धा कामं चालूच होते, केली जात आहेत सुरू आहे अशा पद्धतीने सांगितलं जात होतं खऱ्या अर्थानं. पण नेमकं काय झालं हे काय कळालं नाही आपल्याला. त्यानंतर आपण जाऊया प्रभाग क्रमांक 1 मध्ये. त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जे माजी उपनगराध्यक्ष आप्पासाहेब पवार यांना आरक्षणामुळे संधी मिळालेली नाही. मात्र त्यांनी 2 तगडे उमेदवार त्या ठिकाणी उभा केले आहेत. त्यांच्या सुद्धा अस्तित्वाची मोठी लढाई आहे. काय सांगता येईल तुम्हाला? खऱ्या अर्थानं त्या प्रभागात दोघाही अगदी दोघा युवा उमेदवार. त्यानंतर भाजपकडे परशुराम मोरे आहेत माजी सभापती, त्यांनी सुद्धा भाजपसाठी मोठी ताकद लावली होती. त्यांना संधी मिळेल अशी वाटत होती शेवटच्या क्षणापर्यंत. खऱ्या अर्थानं त्यांना आरक्षणामुळे संधी मिळाली नाही. आणि त्या दोघांची एकमेकांच्या विरोधात, एक जण राष्ट्रवादी, अप्पा पवार राष्ट्रवादीकडून होते, परशुराम मोरे बीजेपी कडून होते. खऱ्या अर्थाने या दोघांनी एकमेकांच्या विरोधात ताकद एवढी जोमात लावलेली आहे. आणि त्या टफ फाईट झालेले आहेत. टफ फाईट एकदम फाईट अगदी टफ फाईट, काटेकी टक्कर आहे. आणि दोघांच्या प्रचार यंत्रणेत स्वतः विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर सुद्धा प्रचाराचे अगदी कोपरसभा घेतलेल्या आहेत. 2-3 वेळा कोपरसभा झाली त्या प्रभागात. खऱ्या अर्थात तिथली निवडणूक अगदी बघण्यासारखी मतमोजणी होईल. या चर्चेबरोबरच जर आणखीन एक चर्चा सध्या जत शहरामध्ये जोरात रंगलेली आहे. थंडी सुद्धा वाढलेली आहे. जर बघितलं तर आपण गेले 5 दिवस जत शहरातील जी महत्वाची यात्रा आहे, लाखो भाविक त्या यात्रेमध्ये आले होते. आपण पण 2-3दा गेलो. पण ऐन थंडीत सुद्धा पैजेची गरमागरम चर्चा सध्या सुरू आहे. काही सगळ्याच पक्षाच्या उमेदवार असतील किंवा त्यांचे हितचिंतक कार्यकर्ते असतील, यांनी 5,000 पासून ते 10 लाख, 15 लाख, 20 लाख, 25 लाखापर्यंत ज्या पैजा लागलेल्या आहेत. काय सांगता येईल तुम्हाला? खऱ्या अर्थानं जो प्रचारक आहे किंवा जो कार्यकर्ता आहे, कार्यकर्त्यांना एवढा आत्मविश्वास आहे बऱ्याच प्रभागात की माझा नेता 100% निवडून येणार, माझ्या नेत्यात कुठली कमतरता नाही, असे छातीटोक सांगणारे बरेच कार्यकर्ते, बरेच नेते मंडळी सुद्धा आहेत. त्यामध्ये कारण चर्चा करायला वेळ भरपूर मिळाला. यामध्ये निकाल पुढे ढकलल्यानंतर चर्चेला वेळ मिळाला. खऱ्या अर्थाने चर्चा एवढी जोमात सध्या जत शहरात सुरू आहे. आकडेवारी चालू आहे. गणित मांडणी सुरू आहे. कुठला माणूस कुणीकडे गेला, इकडे माणूस इकडे गेला, इकडे माणूस इकडे गेला, अगदी इथं आकडेवारी प्रत्येकाने मांडलेली आहे. अक्षरशः काही वेळा तर एवढी चर्चा झाली त्या पैसा लावण्यासंदर्भात. बरेच काही जण म्हणले तुमची पैसा आहे का सांगा, तुम्ही तयार आहे का सांगा, मी 10 लाख रुपये लावतो. काही जण तर ते सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे त्याची. आज देखील बऱ्याच जणांचे स्टेटस आहेत की मी 10 लाख रुपये पैसे लावायला तयार आहे, कोण आहे का, कोण असेल तर ह्या नंबरवर संपर्क करा. खऱ्या अर्थानं त्याच्या आपण त्या बातम्या सुद्धा केलेल्या आहेत.
खऱ्या अर्थानं या पैसा जे लावलेले आहेत या पैसा लावण्याच्या उद्देश पाठीमागे एवढाच की माझा नेता 100% निवडून येणार. तेवढे असे ताकद प्रचंड त्यांनी लावलेली आहे. ताकद प्रचंड लावलेली आहे. प्रचार यंत्रणा केलेला आहे. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ज्या बोलू न शकणाऱ्या गोष्टीचा भरपूर केलेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक नेत्याला, प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक प्रचारकाला वाटते माझा नेता 100% निवडून येईल, माझा नगरसेवक निवडून येईल, माझा नगराज माझा उमेदवार निवडून येईल, एवढं छातीटोक सांगतायत. खऱ्या अर्थानं त्या पैसा लावल्या आहेत त्या पैसा कितपत फॉलोअप होतात. बऱ्याच जणांचं तर मध्यंतरी माझ्या ऐकण्यात आलं की एका नेत्यानेच 50 लाख रुपये पैसे लावलेले आहे. कोण पैसे लावायला तयार आहे का? क्या बात आहे. एवढ्या मोठ्या पैसा म्हणजे एवढं त्यांना छत्तीटोक आत्मविश्वास आहे की माझा नेता 100% निवडून येणार, एवढं त्यांना आत्मविश्वास तयार झालेला. त्यामुळे ह्या मध्यंतरीच्या काळात प्रचाराच्या पेटी बंद झाल्यानंतर जो वेळ मिळाला हे चर्चा करायला वेळ चांगला मिळाला यांना. एका दृष्टीने बघितलं 18-19 दिवस वेळ मिळाला एका बाजूला. दुसऱ्या बाजूला निवडणूक आयोगानं बंदी घातल्यामुळे निकाल पुढे गेला. त्याच दरम्यान इज्जतची यात्रा सुद्धा संपून झाली. यात्रेमध्ये आपल्याला 10-15 दिवस गेले, यात्रेमध्ये गेले आणि त्या यात्रेच्या काळात किंवा इकडचं निकालाच्या काळात अगदी बरोबर गॅप मध्ये जतची यात्रा संपून झाली आणि आपल्या जतच्या भाविकांना एक सुवर्ण संधी झालेली आहे त्यामध्ये. कारण अगदी निवडणुका मतदान पूर्ण व्हायला आणि निकाल शहरातील मतदारांची सुद्धा यात्रा चांगली झाली असं वाटते तुम्हाला? 100% मतदारांची यात्रा सुद्धा चांगली झालेली आहे. गुलाबजामुन ऐन थंडीत खाऊन अगदी गोड गुलाबजामुन खाऊन जोश मध्ये आहेत सगळे, जोश मध्ये आहेत आणि निकालाची वाट बघतायत कधी एकदा निकाल हाती येईल. आणखीन एक मला इथे सुचवायचं आहे, 2 तारखेला मतमोजणी होती. बरोबर. मतमोजणी पुढे गेल्यामुळं जे उमेदवार होते त्यांचा खर्च कंटिन्यू चालूच आहे. कार्यकर्त्यांना सांभाळणे किंवा असं ते तो एक अतिरिक्त खर्च पडला असं वाटतंय का तुम्हाला? काही कार्यकर्ता, काही नेते म्हणत ते खर्च अतिरिक्त आहेत. सोबत काही जे अगदी शुअरिटी आहे 100% माझा नेता 100% निवडून. काही जणांनी गुलाब सुद्धा आणून ठेवलेला आहे. सध्या फटाके आणून ठेवलेले, फटाक्याची बुकिंग करून आपल्याला फोन येतात सारखं आमचा तेवढं गुलाल तयार आहे, तेवढं छापा. आमचा निकाल तुम्ही पहिल्यांदा आम्हाला सांगा, तुमच्या चॅनल पहिला निकाल आमचा सांगा तुम्ही. इतकी त्यांना घाई झाली की कॉन्फिडन्स आहेत का? इतकी घाई झालेली आहे निकाल कधी येईल आणि कधी मी गुलाल लावू असं बरेच जण गुडघ्याला बाशिंग म्हणून सुद्धा तयार आहेत. काहींचं तर काही जणांचं अजूनही त्या बूथवर किंवा त्या मशीनवर विश्वास नाही आहे. मशीन काय होईल मध्यंतरी आपण ते जादू टोण्याचे प्रकार सुद्धा सोशल मीडियावर बघितले की अमुक मशीनवर जादू केलेली आहे, अमुक मशीनवर जादू केलेली आहे. त्या अशा अंधश्रद्धेच्या वार्तेमध्ये लोक असतात, त्यामुळे ते काय आपण फार चर्चा करायची गरज नाही. अशा घटना होत असतात. पण आपण आता जाऊया एकंदरीत प्रशासन या निवडणुकीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत प्रवीण धानोरकर व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी लक्ष्मण राठोड या 2 जोडगोळीनं अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे. कोणतीही तक्रार आतापर्यंत आलेली नाही. कारण आपण जर बघितलं तर गेले 30-35 वर्षे पत्रकारितेच्या माध्यमातून काम करत असताना प्रत्येक निवडणुकीत तक्रारी व्हायच्या, प्रशासनाकडे तक्रार व्हायच्या, मग कलेक्टरकडे जाणार, दंगा होणार. पण ही निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीनं हाताळण्याचं काम या 2 निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. त्याचं आम्ही विशेष अभिनंदन करतोय. आता 21 तारखेला जी मतमोजणी होणार आहे ती सुद्धा मतमोजणी अतिशय शांततेत करण्याचा त्यांचा मानस आहे आणि कुणाचे काही प्रॉब्लेम्स असतील तर आम्ही जागेवर मिटवू असं त्यांनी मगाशीच आपल्याला सांगितलेलं आहे. आणि एकंदरीत प्रशासन सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. जत शहराच्या वतीनं त्यांचं आपण अभिनंदन करतोय. आणि आज आपण इथंच या चर्चेला थांबूया. आपण उद्या सुद्धा संध्याकाळी आपण